हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी उपयुक्त असे 55 प्रश्न अभ्यासणार आहोत, त्यांचा सराव करणार आहोत. जर आपण मागील महा TET पेपर 1 आणि 2 याचे विश्लेषण केले तर आपल्याला लक्षात येईल की या पेपरमध्ये सातत्याने संतांची भूमिका, संतांची कामगिरी, त्यांचे जन्म ठिकाण, त्यांनी केलेल्या रचना यावर सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहे. या प्रश्नांचा सराव करण्यासाठी म्हणून आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न पहिला, संत नामदेव यांचे पूर्ण नाव काय होते? उत्तर आहे नामदेव दामाजी रेडेकर. नामदेव दामाजी रेडेकर हे संत नामदेव यांचे पूर्ण नाव होते. प्रश्न दुसरा, संत नामदेव कोणत्या गावचे रहिवासी होते? उत्तर आहे नरसी. नरसी या गावचे संत नामदेव हे रहिवासी होते. मित्रांनो, हा प्रश्न मागील TET पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न तिसरा, संत नामदेव यांची हिंदी भाषेतील काही पदे शिखांच्या कोणत्या धर्मग्रंथात समाविष्ट आहे? उत्तर आहे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये, या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये संत नामदेव यांचे हिंदी भाषेतील पदे समाविष्ट आहेत. यासोबतच संत कबीर यांचे पदेसुद्धा या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. प्रश्न चौथा, संत नामदेव यांनी पंढरपूर येथे कोणत्या संताची समाधी बांधली होती? उत्तर आहे संत चोखा मेळा. या संत चोखा मेळा या महिला संत आहे, त्यांची समाधी संत नामदेव यांनी पंढरपूर येथे बांधली होती. प्रश्न पाचवा, संत नामदेव यांनी संत चोखामेळा यांची समाधी कोठे बांधली होती? उत्तर आहे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या महाद्वाराजवळ ही संत चोखामेळा यांची समाधी बांधलेली आहे. आजही जर आपण पंढरपूरला गेलो तर आपल्याला दिसते विठ्ठलाच्या महाद्वाराजवळच संत चोखामेळा यांची समाधी आहे आणि ती संत नामदेव यांनी बांधलेली आहे. प्रश्न सहावा, संत ज्ञानेश्वर हे कोणत्या गावचे रहिवासी होते? उत्तर आहे आपेगाव. संत ज्ञानेश्वर हे आपेगाव या गावचे रहिवासी होते. प्रश्न सातवा, संत ज्ञानेश्वर यांचा जन्म कधी झाला? उत्तर आहे 1275 मध्ये. प्रश्न सातवा, संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय होते? उत्तर आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव होते. मित्रांनो, हा प्रश्नसुद्धा मागील TET पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न आठवा, संत ज्ञानेश्वर यांनी कोणती ग्रंथे लिहिली? उत्तर आहे अमृतानुभव आणि भावार्थ दीपिका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, यासारखे ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिले आहे. प्रश्न नववा, संत ज्ञानेश्वर यांच्या भावार्थ दीपिका ग्रंथाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे ज्ञानेश्वरी. भावार्थ दीपिका हा ग्रंथ ज्ञानेश्वरी म्हणूनही ओळखला जातो. प्रश्न 10वा, संत ज्ञानेश्वर यांची, मित्रांनो इथे यांची पाहिजे, टायपिंग मिस्टेक आहे. संत ज्ञानेश्वर यांची समाधी कोठे आहे? उत्तर आहे पुण्याजवळ आळंदी येथे संत ज्ञानेश्वर यांची समाधी आहे. प्रश्न 11वा, संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय होते? उत्तर आहे तुकाराम बोल्लोबा आंबिले हे संत तुकाराम यांचे पूर्ण नाव होते. प्रश्न 12वा, संत तुकाराम हे कोणत्या काळातील संत होते? उत्तर आहे संत तुकाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील, म्हणजे आपल्याला माहीत आहे ते 17व्या शतकातील संत होते. प्रश्न 13वा, संत तुकाराम हे कोणत्या गावचे रहिवासी होते? उत्तर आहे पुण्याजवळील देहू या गावचे ते रहिवासी होते. म्हणजे संत तुकाराम यांचे गाव कोणते? तर देहू. प्रश्न 14वा, संत तुकाराम यांना कोणत्या प्रकारचे संत म्हणूनही ओळखले जातात? उत्तर आहे विद्रोही संत. संत तुकाराम यांना विद्रोही संत म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न 15वा, संत तुकाराम यांचे ग्रंथ कोणी लिहून ठेवले आहेत? उत्तर आहे गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे या दोन व्यक्तींनी संत तुकाराम यांचे जे अभंग होते ते लिहून ठेवलेले आहे. प्रश्न 16वा, संत तुकाराम यांनी अभंगातून दिलेला महत्त्वपूर्ण संदेश कोणता? उत्तर आहे जे का रंजले गांजले त्याची मने त्यासी मने जो आपुले
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, या प्रकारचा संदेश संत तुकाराम यांनी आपल्या अभंगातून जनतेला दिलेला आहे. प्रश्न 17वा, संत रामदास हे कोणत्या गावचे रहिवासी होते? उत्तर आहे मराठवाड्यातील जाम या गावचे संत रामदास हे रहिवासी होते. प्रश्न 18वा, संत रामदास यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 18वा, संत रामदास यांचे मूळ नाव काय होते? उत्तर आहे नारायण. नारायण हे संत रामदास यांचे मूळ नाव होते. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा संत रामदास यांचे पूर्ण नाव काय होते ते. प्रश्न 19वा, संत रामदास यांनी बलोपासनेसाठी कोणाची मंदिरे बांधली? उत्तर आहे हनुमानांची मंदिरे संत रामदास यांनी बलोपासनेसाठी बांधली होती. प्रश्न 20वा, संत रामदास यांनी जनतेला कोणता संदेश दिला? उत्तर आहे सामर्थ्य आहे चळवळीचे, जे जो करील तयाचे, या प्रकारचा संदेश संत रामदास यांनी जनतेला दिला होता. प्रश्न 21, संत एकनाथ हे कोणत्या गावचे रहिवासी होते? उत्तर आहे पैठण. संत एकनाथ हे पैठण या गावचे रहिवासी होते. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा मागील TET पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न 22, संत एकनाथ यांनी कोणती रचना केली? उत्तर आहे भावार्थ रामायण ही संत एकनाथ यांनी केलेली रचना आहे. प्रश्न 23, संत एकनाथ यांनी कोणत्या संतांची परंपरा पुढे चालवली? उत्तर आहे संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांची परंपरा संत एकनाथ यांनी पुढे चालवली होती. प्रश्न 24, संत एकनाथ यांनी कोणते लिखाण केले? उत्तर आहे अभंग, ओव्या, गवळणी आणि भारुडे यांचे लिखाण संत एकनाथ यांनी केले होते. प्रश्न 25, संत एकनाथ यांनी काय संदेश दिला? उत्तर आहे प्राणीमात्रांवर दया करा, या प्रकारचा संदेश संत एकनाथ यांनी दिलेला आहे. प्रश्न 26, श्री चक्रधर स्वामी यांनी कोणता धर्म स्थापन केला? उत्तर आहे महानुभाव पंथ हा श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केला होता. सॉरी, इथे धर्म झालंय, इथे आपल्याला पंथ पाहिजे आहे. मित्रांनो, हा प्रश्न वाचताना असा वाचायचा, श्री चक्रधर स्वामी यांनी कोणता पंथ स्थापन केला होता? उत्तर आहे महानुभाव पंथ. प्रश्न 27, महानुभाव पंथीयांचे विदर्भातील महत्त्वपूर्ण ठिकाण कोणते? उत्तर आहे रिद्धपूर. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभाव पंथीयाचे विदर्भातील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. हा प्रश्न सुद्धा मागील TET पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न 28, श्री चक्रधर स्वामी हे कोणत्या राज्यातील होते? उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न, लीळा चरित्र हा चक्रधर स्वामीच्या आठवणीचा ग्रंथ कुणी लिहिला? उत्तर आहे माईंभट. प्रश्न 30, सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ कोणी संपादित केले? उत्तर आहे केशोबा. केशोबा यांनी सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ संपादित केले होते. मित्रांनो, यापुढचे जे काही 3 ते 4 प्रश्न आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण या प्रश्नांवर सातत्याने TET मध्ये प्रश्न विचारला गेलेले आहे. प्रश्न 31, मराठी भाषेतील धवळे या काव्यप्रकाराची रचना कोणी केली? उत्तर आहे आद्य मराठी कवयित्री महादंबा यांनी मराठी भाषेतील धवळे या काव्यप्रकाराची रचना केली. मित्रांनो, हा प्रश्न TET 2021 मध्ये विचारला गेलेला आहे. म्हणून महानुभाव पंथातील जे काही कवी आहे, कवयित्री आहे, त्यावर आधारित ग्रंथ आपल्याला योग्य प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे धवळे कोणी लिहिले आहे? तर आद्य मराठी कवयित्री महादंबा यांनी लिहिले आहे. असाही प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो की मराठीतील आद्य कवयित्री कोणत्या? तर उत्तर आहे महादंबा. प्रश्न 32, दामोदर पंडितांचा ग्रंथ कोणता? उत्तर आहे वच्छाहरण. हा ग्रंथ दामोदर पंडित यांनी लिहिलेला आहे. प्रश्न 33, भास्कर भट बोरीकर यांचा ग्रंथ कोणता? उत्तर आहे शिशुपाल वध. हा भास्कर भट्ट बोरीकर यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. हे महानुभाव पंथीयच होते. प्रश्न 34, नरेंद्र यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणता? उत्तर आहे रुक्मिणी स्वयंवर. हा नरेंद्र यांनी संपादित केलेला किंवा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होता. प्रश्न 35, शीख धर्माचे संस्थापक कोण? उत्तर आहे गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते आणि शीख धर्मातील ते पहिले गुरु
होते. प्रश्न 36. शीख धर्माचे पहिले गुरु कोण? उत्तर आहे गुरु नानक. प्रश्न 37. गुरु नानक साहेब यांचा ग्रंथ कोणता? उत्तर आहे गुरु ग्रंथ साहेब. हा गुरु नानक साहेब यांचा हा ग्रंथ आहे. प्रश्न 38. गुरु नानक साहेब यांच्या ग्रंथात कोणत्या संतांच्या रचना समाविष्ट आहेत? उत्तर आहे संत नामदेव आणि संत कबीर यांच्या रचना गुरु नानक साहेब यांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहे. प्रश्न 39. चैतन्य महाप्रभू हे कोणत्या प्रांतातील होते? उत्तर आहे बंगाल. प्रश्न 40. चैतन्य महाप्रभू यांनी कोणता मार्ग स्वीकारला होता? उत्तर आहे कृष्ण भक्तीचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता. प्रश्न 41. गुजरातमधील वैष्णव संत कोणते? उत्तर आहे नरसिंह मेहता हे गुजरातमधील वैष्णव संत होते. प्रश्न 42. कर्नाटकमधील लिंगायतपंथी संत कोणते? उत्तर आहे महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकमधील लिंगायतपंथी संत होते. प्रश्न 43. कर्नाटकमधील लिंगायतपंथी इतर संत कोणते? उत्तर आहे पंप आणि पुरंदरदास हे कर्नाटकमधील लिंगायतपंथी इतर संत होते. प्रश्न 44. महात्मा बसवेश्वर यांनी कशाला पूजा मानले? उत्तर आहे कार्य हीच पूजा असे महात्मा बसवेश्वर यांचे मत होते. त्यांनी कार्यालाच पूजा मानले आहे. प्रश्न 45. मन्मथ स्वामी यांचा कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे? उत्तर आहे परमरहस्य. हा ग्रंथ मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. प्रश्न 46. तुलसीदास यांची रचना कोणती? उत्तर आहे संत तुलसीदास यांनी रामचरितमानस ही रचना केली. प्रश्न 47. संत मीराबाई यांचे घराणे कोणते? उत्तर आहे राजस्थानमधील मेवाड घराणे होते. प्रश्न 48. संत मीराबाई यांनी कोणता मार्ग स्वीकारला होता? उत्तर आहे कृष्ण भक्तीचा. प्रश्न 49. सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले? उत्तर आहे सूरसागर हे काव्य सूरदास यांनी लिहिले. प्रश्न 50. सूरदास यांचे सूरसागर हे काव्य कशावर आधारित होते? उत्तर आहे सूरसागर हे काव्य कृष्ण भक्तीवर आधारित होते. प्रश्न 51. सूरदास यांचे कृष्ण भक्तीवर आधारित काव्य कोणते? उत्तर आहे सूरसागर हे सूरदास यांचे कृष्ण भक्तीवर आधारित काव्य आहे. प्रश्न 52. आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार कोणी केला? उत्तर आहे शंकरदेव. मित्रांनो, हा प्रश्न मागील TET पेपरमध्ये जोडा लावा मध्ये विचारला गेलेला आहे. आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार कोणी केला? तर उत्तर आहे शंकरदेव यांनी. प्रश्न 53. शंकरदेव यांनी कृष्ण भक्तीचा प्रसार कोठे केला? उत्तर आसाममध्ये. त्यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. प्रश्न 54. ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती आणि शेख निजामुद्दीन औलिया हे कोणते संत होते? उत्तर आहे ते सुफी संत होते. प्रश्न 55. कोणत्या मुस्लिम संताने कृष्ण भक्तीला महत्त्व दिले होते? उत्तर आहे रसखान या मुस्लिम संतांनी कृष्ण भक्तीला महत्त्व दिले होते. मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नमालिकेतील एकूण 55 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहे. त्यानंतर आपल्यासाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न ज्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये द्याल असे प्रश्न मी आपल्याला विचारते आहे. शिखांचे 10वे गुरु कोण होते याचे उत्तर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सेंड करायचे आहे. तसंच गुरु गोविंद सिंग यांनी कोणता दल स्थापन केला आहे या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करायचे आहे. याशिवाय वारकरी चळवळीचे मुख्य केंद्र कोणते हाही प्रश्न आपण कमेंट बॉक्समध्ये शेअर कराल अशी अपेक्षा ठेवते. भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक मित्रांकडे शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. थँक्यू. बाय.